नमस्कार. आणि आज एकादशी आहे आणि एकादशीचा मग मिराचा उपास आहे. मी बी उपास धरतो, परंतु आज काही उपास धरला गेला नाही माझ्याकडून. आणि मग छानपैकी मिरासाठी संध्याकाळी फराळाचं करण्याचं ठरवलं मी. आणि येताना कच्ची केळी घेऊन आलेलो आहे 1 डझन. त्यातली 6 जी केळी आहे ती मस्तपैकी तिची जी साल आहे ती सोलून काढलेली आहे आणि मस्त उपासाची भाजी बनवणार आहे आज. तीही गावरानी तुपातली गूळ टाकून एकदम भारी. तसं मला केळीची तिखट भाजी देखील करता येते काळ्या मसाल्याची, आणि त्याचप्रमाणे पोळीबरोबर खाण्यासाठी देखील मी शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून भाजी छान छान तिखट वगैरे टाकून देखील बनवतो. आणि आज गूळ टाकला, कधी कधी साखर टाकून देखील ही भाजी बनवत असतो. छोटासा व्हिडिओ मी तयार केलेला आहे आणि सुंदर अशी भाजी झालेली आहे. कच्च्या केळीची कुरकुरीत आणि गोड उपासाला चालणारी सुंदर अशी भाजी झालेली आहे. थोडक्यात हा व्हिडिओ मी आता आपल्याला दाखवणार आहे. आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा. यूट्यूबच्या माध्यमातून चौकट राजा काहीतरी करायचं आणि आपल्याला ज्या गोष्टीतून आनंद वाटेल ती गोष्ट करत राहायची आणि आपल्यालाही दाखवायची, संग्रहित ठेवायची आणि आनंद घ्यायचा खरा जीवनाचा. कधी व्यायाम करायचा, वर्कआउट करायचं, छान छान उड्या मारायचा, कारण की आरोग्य धन संपदा आहे. शरीराला व्यायाम पाहिजे. आपण जे अन्न खातो, या अन्न खाल्ल्यानंतर हे पचण्यासाठी आपलं शरीर निरोगी पाहिजे आणि त्यासाठी व्यायाम हा केलाच पाहिजे. नमस्कार दादा, सर्व भाऊ ताई सर्वांना. बघा छानशी भाजी बनवलेली आहे. काही चुकलं वगैरे असेल तर कमेंटमध्ये नक्कीच टाका. बाय बाय. हा व्हिडिओ मी आता तुम्हाला पुढे दाखवतोय. आणि उपासासाठी छानपैकी कच्ची केळी आणलेली आहे, ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. आणि मग आपल्या छोट्याशा चाकूने या केळीचे वरचे जे हिरवे टरफल आहे, हे छान छान टरफल मी आता काढून घेत आहे. आणि 6 केळीमध्ये जवळपास 3 जणांना पुरेल एवढी छानपैकी भाजी होते. आणि आज आपण गुळाची भाजी करणार आहोत. इतर वेळेस मी उपासासाठी तिखट भाजी बनवतो, त्यामध्ये मिरची, शेंगदाण्याचं कूट, मीठ वगैरे टाकतो. आणि काही जणांना फराळाला कोथिंबीर चालते तर कोथिंबीर देखील टाकल्या जाते, जिरे वगैरे देखील टाकून करतात. परंतु मी आज गोड भाजी बनवणार आहे आणि ती छान छान होते. मिरानी सकाळीच तूप बनवलेलं आहे आणि मग तुपामध्ये, गावरानी तुपामध्ये छान छान ही भाजी कुरकुरीत आणि गोड मस्त मस्त होणार आहे. त्यासाठी मी आज छोटासा व्हिडिओ देखील काढत आहे. तर बघा, अशा प्रकारे केळीचं वरचं जे साल आहे हे काढून घ्यायची आहे आणि ताबडतोब असे बारीक बारीक काप करायचे ताटलीमध्ये. आणि थोडासा काळसरपणा येतो वरून, थोडं लवकरच भाजी करायची. अवघ्या 10 मिनटात ही भाजी तयार होते, 10 मिनटं देखील लागत नाही. आणि बघा छानपैकी सर्व केळीचे मी सर्व लहान लहान असे बारीक काप केलेले आहे वेफरसारखे. आणि मस्तपैकी मग आता हे सर्व जे काप आहे, हे काप एक छोटंसं एक कढईसारखं जे हे आहे ते घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मस्त तूप टाकलेलं आहे. छान छान तुपाचा वास लय भारी आला हो, एकदम गावठी ओरिजिनल घरी बनवलेलं गावरानी तूप. आणि मग त्या भांड्यामध्ये हे सर्व ज्या वस्तू आहेत त्या टाकून दिलेल्या आहेत. माझ्या एका हाताने मी कॅमेरा धरलेला आहे, त्यामुळे जरा थोडंसं शूटिंग जे आहे ते येताना थोडं वाकडं तिकडं येते. आणि वरून मग झाकण ठेवून दिलेलं आहे. आता यामध्ये जी भाजी असते ही भाजी वाफवल्या जाते केळीची, आणि केळीच्या ज्या कच्च्या केळीला नरमपणा येतो सुंदर. आणि मग यानंतर मस्तपैकी छान छान गूळ आहे आणि ते गुळाचा तसं बारीक भुगा करून घेतलेला आहे. आज आपण अशी गोड उपासाची भाजी करतोय आणि गूळ टाकून दिलेला आहे मध्ये. आता हा गुळाचा पाक तयार होईल आणि जी केळी आहे ही देखील शिजलेली आहे, उकडलेली आहे, म्हणजे ती कच्ची राहिलेली नाही. आता नरमपणा आलेला आहे तिला. आणि गावरानी तूप टाकलेलं आहे, मस्त मस्त घरीच बनवलेलं अमूलच्या दुधाचं.
2 वर्ष झाले आम्ही तूप विकत घेत नाही. दूध आणतो आणि या दुधाची जी साय असते ती मीरा साठवून ठेवते आणि मग त्यापासून तूप देखील तयार करते. आता हे सर्व मिश्रण असं हलवून घ्यायचं आहे. आता गुळाचा पाक तयार होणार आहे मध्ये. इतकं टेस्टी आणि छान लागतं. मी तिखट देखील केळीची भाजी करत असतो, उपासाला चालणारी, आणि पोळीबरोबर खाण्यासाठी देखील खूप सुंदर अशी भाजी करतो. आमचे हेमंत भाऊ, मनीषा वहिनी वगैरे अनेकांना माझ्या हातची भाजी खूप आवडते. आई दादांना देखील आवडते. आता थोडं झाकण ठेवून देऊ वर. 1-5 मिनिटांमध्ये भाजी तयार होईल. कच्च्या केळीची भाजी सुंदर उपासाची. गॅस कमी करायचा आहे थोडा, आणि कमी गॅसवरच हे सर्व शिजणार आहे आणि सुंदर अशी भाजी होते. एकदा आपणही बनवून बघा, खूप सोपी आहे. 10 मिनिटात तयार होते हो. गावठी तुपामध्ये बनवलेली बघा सुंदर अशी उपासाची छान भाजी तयार. खूप अगदी कुरमुरीत आणि खूप छान झालेली आहे. इतकी टेस्टी लागते काय सांगावं तुम्हाला. वा, लय भारी, खूपच छान. आणि छान बघा फराळाची केळीची भाजी जी आहे उपासाची छान झाली आहे. मीरा, कशी झाली का भाजी? खूप छान. गावरानी तुपातली कशी लागते? कुरकुरीत ना? कुरकुरीत आणि गोड लय भारी. आवडली ना? एकदम मस्त. एकदम मस्त, लय भारी.